आणि पन्नामध्ये सापडलेले हिरे थेट विकता येत नाहीत. अच्छा. ते सरकारी लिलावात विकले जातात. देशभरातून व्यापारी येतात आणि मग बोली लागते. आणि ही किंमत कशी ठरते? म्हणजे कशावर अवलंबून असते? तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि रॅपापोर्ट रिपोर्ट नावाचा एक मानक आहे. रॅपापोर्ट रिपोर्ट. हं. हे काय आहे नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर हिऱ्यांच्या बाजारासाठी ती एक गाईडलाईन आहे. म्हणजे जगभरातील व्यापाऱ्यांसाठी घाऊक किमतींचा तो एक आधार असतो. म्हणजे त्यामुळे एक प्रकारची पारदर्शकता राहते. अगदी. हिऱ्याला योग्य किंमत मिळावी हा त्या मागचा हेतू आहे. पण मला वाटतं नशीब आजमावण्यासाठी सुद्धा एक मोठी प्रेरणा लागते. या मुलांनी हा सगळा खटाटोप का सुरू केला? त्यांची प्रेरणा पूर्णपणे कौटुंबिक होती. वाढता घरखर्च होता आणि बहिणींची लग्न करायची होती. अच्छा. त्यासाठी पैसे उभे करायचे होते. आणि गंमत म्हणजे जेव्हा त्यांना विचारलं की या पैशांचं काय करणार, तेव्हा त्यांचं पहिलं उत्तर जमीन घेणं किंवा व्यवसाय वाढवणं असं काही नव्हतं. काय म्हणाले ते? ते म्हणाले, आम्ही आता आमच्या बहिणींची लग्न करू शकतो. म्हणजे एवढी मोठी रक्कम हातात आल्यावरही त्यांची पहिली चिंता आणि प्राथमिकता कुटुंबच होती. हो, त्यांचे प्राधान्यक्रम किती स्पष्ट आहेत हे दिसतं. ही कहाणी फक्त नशिबाची नाहीये. ही गरिबीच्या पार्श्वभूमीवर पाहिलेल्या एका मोठ्या स्वप्नाची आणि कौटुंबिक मूल्यांची आहे. बरोबर. आणि ही घटना त्या प्रदेशातली अमाप संपत्ती आणि लोकांची गरिबी यातील दरी खूप स्पष्टपणे दाखवते. अगदी. एका हिऱ्यामुळे 2 कुटुंबांचं भविष्य तर नक्कीच बदलेल, यात शंका नाही. पण हा शोध एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न मागे सोडून जातो. कोणता? जेव्हा एखादा प्रदेश एवढ्या प्रचंड नैसर्गिक संपत्तीवर वसलेला असतो, तेव्हा ती चमक केवळ काही नशिबान लोकांपर्यंतच मर्यादित का राहावी? ती तिथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश का आणू शकत नाही?